घरात लहान बाळ असेल तर प्रत्येक पालकाला बाळाच्या आरोग्याबद्दल अगदी बारकाईनं काळजी घ्यावी लागते. विशेषतः बाळाला ताप आल्यावर एक प्रश्न हमखास निर्माण होतो, बाळाला अंघोळ घालावी का? अनेक पालक गोंधळून जातात की अंघोळ घातली तर ताप पडेल की कमी होईल. प्रत्यक्षात योग्य परिस्थितीत बाळाला अंघोळ घालणं फायद्याचं ठरू शकतं. ताप असतानाही अंघोळ का उपयुक्त आहे? ताप किंवा व्हायरल इन्फेक्शन दरम्यान अंघोळ केल्याने बाळाला आराम मिळतो. अंघोळ घातल्यानं बाळाच्या अंगावर आलेला घाम, चिकटपणा आणि अशुद्धी दूर होते. शरीर स्वच्छ झाल्यानं अंगदुखी, थकवा आणि जडपणा कमी होतो. याशिवाय थंड पाण्याने नाही तर कोमट पाण्याने अंघोळ घातल्यास बाळाला फ्रेश वाटतं, त्याची झोप सुधारते आणि बरे होण्याची प्रक्रिया जलद होते. शरीर स्वच्छ ठेवल्याने व्हायरल लोड कमी होतो आणि इन्फेक्शनशी लढायला शरीर सक्षम होतं. तर बाळाला कधी अंघोळ घालू नये? 1. जर बाळ खूपच अशक्त वाटत असेल, झोपूनच राहत असेल तर. 2. जर ताप खूपच जास्त असेल आणि बाळ ॲक्टिव्ह नसेल तर. 3. जर डॉक्टरांनी अंघोळ टाळण्याचा सल्ला दिला असेल तर. अशा वेळी अंघोळ घालण्याऐवजी स्पंज बाथ देणं अधिक योग्य ठरतं. ओल्या टॉवेलने अंग पुसून दिल्यास बाळाला आराम मिळतो आणि ताप नियंत्रणात ठेवता येते. पालकांनी काय लक्षात ठेवावं? अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा. बाथरूममध्ये थंड वारा लागू नये याची काळजी घ्यावी. अंघोळीनंतर लगेच बाळाला कोरडं करून उबदार कपडे घालावेत. ताप खूप वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.